नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत की हे बघा, हा कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि त्यांना की नाही हा खूप परफेक्ट बसतो. 1 वर्ष झालं त्यांनी हा शिवून घेतलेला होता, पण आता काय झालं, खूप त्यांना हा छान बसतोय. पण आता फक्त पोटात थोडासा 1 इंच त्यांना घट्ट होतोय आणि त्यांना फिटिंग खूप छान असल्यामुळे त्यांना हा ब्लाऊज टाकायचा पण नाही आहे. तर त्या म्हणल्या की तुम्ही हा 1 इंच सैल करून द्याल का. तर आतमध्ये मार्जिन पण काहीच शिल्लक नाही आहे, कारण त्यांनी सगळं मार्जिन उसवलेलं आहे, तरीही त्यांना हा ब्लाऊज घट्ट होतोय. तर हे बघा, ही पट्टी आहे, ती पट्टी पण थोडीशी खराब झालेली आहे. कारण का, ते थोडंसं कापड हलका असल्या कारणाने. आणि त्यांनी सांगितले की 1 इंच मला वाढवून हवी आहे, पण ही पट्टी कट करायची नाही. तर ह्याच्यावरतीच आपल्याला 1 इंच पट्टी वाढवून घ्यायची आहे, जेणेकरून पोटात आणि छातीत, म्हणजे छातीत आणि कमरेत हा ब्लाऊज सैल झाला पाहिजे. तर आपण काय करायचं, ज्या वेळेस आपलं मार्जिन पण नसेल आतमध्ये, म्हणजे सगळं उसवलेलं असेल आणि ज्यावेळेस ब्लाऊज घट्ट होत असेल, तर त्यावेळेस काय करायचं, तर आज आपण ते बघणार आहोत मैत्रिणींनो. तर न हे करता कशा पद्धतीनं आपण वाढवायचं, जेणेकरून पोटात आणि कमरेत सैल झालं पाहिजे. तर त्यांना फक्त 1 इंच वाढवून हवाय. तर कशा पद्धतीने वाढवायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्यांनी सांगितले की ही पट्टी कट करू नका, ह्याच पट्टीवर तुम्ही जॉईंट द्या. तर कशा पद्धतीने द्यायचं, तर चला बघूया. तर हे बघू शकता, मी पट्टी घेतलेली आहे थोडीशी रुंदीला जास्त, जेणेकरून रुंदी वाढली पाहिजे. म्हणजे जवळजवळ 4 इंचाची रुंदीला मी पट्टी घेतलेली आहे. आणि आता ह्याची उंची बघूयात आपण. उंची आहे 6.5 इंच, म्हणजे आपल्याला 1 इंच फोल्डसाठी लागेल, म्हणजे 7 किंवा 7.5 इंच आपण घेऊयात. आणि आपल्याला ह्याच साईडला वाढवायचं, ह्या साईडला वाढवायचं नाहीये. ह्या साईडला वाढवलं तरी अगदी व्यवस्थित सैल बसतो ब्लाऊज. तर हे बघा, एक साईडला आपण असं फोल्ड करून घेऊयात. आता ह्याच पट्टीवरून आपल्याला वाढवायचं आहे. तर हे बघा, इथून आपण असा जॉईंट द्यायला चालू करूयात. इथं पण थोडासा असा नकळत फोल्ड देऊयात आपण. तर बघू शकता, अगदी थोडंसं साईडने इकडून घ्या. खाली पण थोडासा 1 पाव इंच फोल्ड द्या. आता ह्याच्यावरून आपल्याला थोडी दाबटीप घ्यावी लागेल, कारण फिनिशिंग खूप छान दिसतं दाबटीप घेतली की. बघू शकता. आणि मी सेम असं मॅचिंगचं कापड घेतलेलं आहे, म्हणजे आहे नेव्ही ब्ल्यू कलर, त्यामुळे सेम मिळतं जुळतं असं नेव्ही ब्ल्यू कलरचं मी कापड घेतलेलं आहे. तरी बघू शकता. आणि आता आपल्याला थोडंसं असं फोल्ड करून घ्यायचं, जेणेकरून ते 1 इंच तरी सैल झालं पाहिजे. तर हे बघू शकता. तर हे बघू शकता, हे अशा पद्धतीने मी जॉईंट दिलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 1 इंचाची पट्टी मी साईडला लावलेली आहे, त्यामुळे जेणेकरून त्यांना जो छातीत घट्ट होत होता तो होणार नाही आणि कमरेतही त्यांना घट्ट होणार नाही. हे अशा पद्धतीनं मी पूर्ण पट्टीला जॉईंट दिलेलं आहे. तुम्हीही असं जर जुना ब्लाऊज तुमच्याकडे असेल आणि तो जर फिटिंगला खूप छान बसत असेल आणि तुम्हाला तो ब्लाऊज जर आवडत असेल आणि टाकायचा नसेल आणि थोडंसं तुम्हाला घट्ट होत असेल, तर अशा पद्धतीनं तुम्ही फ्रंट साईडला जोड देऊन तुम्ही जरासं मार्जिन वाढवू शकता, जेणेकरून तुम्हाला छातीत आणि कमरेत तो सैल बसेल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.